माझ्या तमाम शेळी पालक बंधूंनो नमस्कार। हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। ज्या माझ्या शेळी पालक बंधूंनी व्यवसाय तर सुरू केला आहे, व्यवसायाला सुरू करून थोडेच दिवस झालेत, तरी बऱ्याच चुका ह्या नवीन शेळी पालकामध्ये होत असतात बंधूंनो। ज्या क्या माझ्याकडून काही चुका झाल्या, मी काही चुका इतर माझ्या असणाऱ्या माझ्या बंधूमध्ये पाहिल्या, म्हणून सांगतो बंधूंनो, ह्या चुका 100% तुमच्या शेळी पालनाच्या शेडमध्ये होऊ देऊ नका मित्रांनो। कारण ह्या चुकापासून तुम्हाला तोट्याला सामोरं जावं लागेल। ह्या कुठल्या चुका? आता ज्या चुका सुरुवात करताना जी सांगितल्या तो चुका वेगळ्या बंधूंनो। ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की सुरुवात जर शेळी पालन करायची असेल तर ह्या चुका करू नका। पण ज्या माझ्या बंधूंनी माझा व्हिडिओ बघून शेळीपालन 1 शेळीपासून 2 शेळीपासून 4 शेळ्यापासून केलेलं असेल, त्या बंधूसाठी हा व्हिडिओ आहे बंधूंनो। तर कुठल्या चुका? तर व्हिडिओ स्किप न करता बंधूंनो शेवटपर्यंत बघा। कुठलंच असणारी ह्याच्यातली एकही चूक तुम्हाला तुमच्या असणाऱ्या निराशेला ठरण्यास कारणीभूत ठरते बंधूंनो। तर मी मुकुंद पालकर, मुक्काम सौंदानांबा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। बंधूंनो, आता तुम्ही म्हणाल की कुठल्या चुका होतात? मी शेड तर बांधलंय, सगळी माझी व्यवस्था तर केली, खायला टाकतोय, सगळं करतोय, बरोबर आहे। पण नाही बंधूंनो, बऱ्याच चुका तुमच्या शेडमध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी तयार होऊन बसत असतात आणि त्या चुका तुमच्या लक्षात सुद्धा येत नाहीत। तर अशा कुठल्या चुका? तर पहिली चूक सांगतो, जे शेळीचं खाद्य उघड्यावर अजिबात ठेवू नका, ते बंद खोलीतच असावं। ह्याचं कारण काय? माझी एक शेळी मेली बंधूंनो। मी काय केलं, घरची आणलेली असणारी मका मी अशी ठेवली, पोत्यात ठेवली आणि पोतं झाकून ठेवलं। एका शेळीनं ते पोतं तोडलं आणि खाऊ वाटेल तेवढी 2 शेळ्यांनी मका खाल्ली बंधूंनो। त्याच्यातली एक शेळी माझी सकाळपर्यंत मरून गेली आणि दुसरी शेळी मी कशी तरी वाचवली। तरी जे असणारं तुमचं खाद्य असेल, कुठलंही असू द्या, ते तुमचं त्या ठिकाणी पोत्यात नाही कशातच ठेवू नका, जेणेकरून ती शेळीला दिसेल। ते तुमचं बंद खोलीतच असावं बंधूंनो। मी हे जे चुका सांगतोय ना, पोट तिडकीनं सांगतोय, ह्या चुका तुम्हाला सर्वसाधारण माणूस कुणीच सांगणार नाही। ह्या चुका अनुभवातून येणाऱ्या चुका आहेत आणि ह्या चुकाचं तुम्ही काटेकोरपणे पालन करा, झाल्यानंतर पुन्हा उपयोग नाही। चूक नंबर 2, शेळीला दिवसभर बांधूच नका। का बांधू नका? समजा तुम्ही दिवसभर शेळी बांधली, शेळी काय करते बघा, खायचं झालं की येडे मारते। उगाचच येडे मारायची सवय शेळीला असते। आपण काय करतो, खाद्य टाकले, घरी जातो, जेवायला जा, लघवीला जा, संडासला जा, इकडं फिर तिकडं फिर, त्या ठिकाणी ती शेळी येडे मारते आणि त्या ठिकाणी शेळीला फाशी लागणे, शेळी अडकणे ह्याचे चान्सेस 90% असतात। त्याच्यानंतर दुसरा तोटा, शेळीच्या नाक्या वाढतात। जर तुमच्या शेडच्या जर समोर थोडी जागा असेल, शेळीला मुक्त वावरू द्या। तिच्या असणाऱ्या गळ्यामध्ये 99% दावं बांधूच नका। जर संध्याकाळी बांधू वाटत असेल ना, तुम्हाला संध्याकाळी बांधू वाटतात शेळ्या, जरूर बांधा। तर त्या दोन्ही दाव्याच्या मध्ये एक फिरकी असते बघा, आम्ही त्याला भोरकडी म्हणतो। आता कुठल्या कुठल्या बंधूकडे वेगवेगळं नाव असेल, मला कॉमेंट करून जरूर सांगा बंधूंनो। आमच्या इकडे त्याला भोरकडी म्हणतात। शेळीनं पिळा जरी घातला ना, तर ते भोरकडी फिरते। अशा प्रकारच्या त्या फिरकीचा वापर त्या दोन्ही दाव्याच्या मध्ये करा। त्याच्यानंतर शेळीच्या गळ्यामध्ये कंडा, दोरा, कसलंच दावं, दोरकंड, ते सरं जे असतात का नाही तुमचे शो म्हणून वापरलेले, अजिबात घालू नका। शेळीला उंचावर कुठेही उंच पाय ठेवून काही खायची सवय असते बघा। कुठेही शेळी विनाकारण वरी पाय करेल आणि काहीतरी करेल, त्याच वेळेस ते ना गळ्यातलं असणारं दाव, गंडा असतो का नाही, गंडा आपण घातलेला, ते कुठंतरी अडकतं आणि त्यापासून शेळीला फाशी लागणे किंवा शेळी त्या ठिकाणी अडकणे, अशा प्रकारचे प्रकार सर्रास होतात मित्रांनो। त्याच्यानंतरचा दुसरी असणारी चूक, आपल्या शेडमध्ये, आपल्या शेडच्या मधल्या रिकाम्या परिसरामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या एक सुद्धा टाकू नका। प्लॅस्टिक पिशवी असेल, एखादी चिंदी असेल, चिंदी चालेल, पण प्लॅस्टिक पिशवी तर अजिबात टाकू नका। शेळी काय करते, रिकाम्या वेळ मिळाला खायला नसले की ती प्लॅस्टिक खाते बघा। 99% शेळ्या प्लॅस्टिक खातात आणि प्लॅस्टिक खाल्लं रे खाल्लं, रुमेनमध्ये अडकतं आणि शेळी तुम्हाला शेवटी ज्या वेळेस तिचं बंद होईल त्याच वेळेस कळते, तोपर्यंत अजिबात कळत नाही। त्याच्यानंतरचा पुढला मुद्दा, आपण शेळ्याला जी औषध आणतो का नाही, ते औषधं उघड्यावर अजिबात ठेवू नका। जंताचं असेल औषध, आयोडीन असेल किंवा इतर असणारे टॉनिक असतील, ह्या शेळी जाती एक लाचर प्राणी मित्रांनो, काही चघळणार,
काही गरज नसणारा बी चघळणार आणि ज्याला काही त्याचं काम नसणार तरी चघळणार, अशा प्रकारचा प्राणी आहे. ते जर समजा जर चुकीनं जर तुमची एखादी बाटली जर त्यानं चघळली आणि ते जर त्या ठिकाणी तिला विषबाधा झाली आणि त्याच ठिकाणी जर शेळी मरून गेली, तुमचा त्या ठिकाणी गाठा होईल. त्याच्यानंतरचा पुढचा असणारा मुद्दा बंधूंनो, लाईटची वायरं खाली अजिबात लोंबू देऊ नका. जे तुमच्या शेडमध्ये लाईट घेतलेली असते बघा, मग काय करतो सुरुवातीला कुठून बी कुणीकडं वायर, कुठून बी कुणीकडं वायर 100% असू द्या, काहीसुद्धा हरकत नाही. पण जेणेकरून शेळीला पाय उंच केले तरी तिच्या तोंडाला येणार नाही याची काळजी घ्या. यानं काय होतंय, शेळी हा काही चघळतोय, वायर तर हमखास चघळणारा प्राणी. माझ्या चार्जरचे 2 असणारे कोड्या शेळीने चघळून खाल्ले. त्याकरिता बंधूंनो, शेळीला असणारे जे वायर लोंबतात ना, ह्याची काळजी घ्या. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो, कडबा कुटी मशीन. कडबा कुटी मशीन अजिबात उघड्यावर ठेवू नका. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी काय केलं, सुरुवातीला वायर कमी पडायला म्हणून माझी कडबा कुटी मशीन थोडी जवळ ठेवली. माझ्या एका बकऱ्यानं काय केलं, त्या कडबा कुटी मशीनच्या उगतच वर पाय दिले आणि मशीन संध्याकाळी सुरू केली. मशीन सुरू झाली, माझं तकदीर असं चांगलं, त्याच्यामध्ये एक मी पोतं ठेवलेलं होतं, ते पोतं त्या मशीनमध्ये अडकलं आणि माझी मोटर जळाली. नाहीतर त्यावेळेस एखादा बकऱ्याचा पाय अडक किंवा काही अडक अशा प्रकारचा धोका त्या ठिकाणी झाला असता. मित्रांनो, त्या ठिकाणापासून वाचलो मी. त्याच्यानंतरचा पुढचा असणारा मुद्दा, मारणारी शेळी नेहमी वेगळी बांधा. एखादी शेळी अति मारते बघा, त्या शेळीला सवयच असते उठलं की एखाद्या शेळीला जाणून बुजून मारायचं. त्या ठिकाणी बंधूंनो, मारणारी शेळी नेहमी वेगळी बांधा, जेणेकरून तुमची एखादी गाभण शेळीला तिचा धडक बसणार नाही आणि ती शेळी गाभण्यापासून तुम्हाला त्या ठिकाणी वाचेल. ह्याकरिता जी शेळी मारते ती शेळी संध्याकाळी जरूर बांधा. त्याच्यानंतर शेवटचा असणारा मुद्दा, पाण्याचा जो हौद असतो ना, त्याची खोली अजिबात जास्त ठेवू नका. ह्याचं कारण काय, समजा एखादं पिल्लू असतं, शेळ्यांना पाणी पित असताना काही करत असताना एकमेकाला धडक मारायची जास्त सवय असते. समजा एखाद्या पिल्लाला धडक मारली आणि पिल्लू हौदात पडलं, त्याला निघता तरी यावं. ह्याकरिता बंधूंनो, पाण्याचा हौद नेहमी उथळ ठेवा आणि पाण्याच्या हौदमध्ये नेहमी स्वच्छ असणारं पाणी ठेवा. तर बंधूंनो, ह्या सर्व चुकावर जर तुम्ही बारकाईनं लक्ष दिलं तर ह्या चुका जर तुमच्या शेडमध्ये जर तुम्ही नाहीत केल्या तर तुमचं असणाऱ्या तोट्यापासून तुम्ही 100% आणि 100% वाचाल बंधूंनो. तर त्या ठिकाणी बंधूंनो, ह्या ठिकाणी मी इथेच थांबतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा आणि माझं असणारं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा बंधूंनो. तर ह्या ठिकाणी हेच थांबतो. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.